हर हर महादेव भाविक हो. सर्व शिवभक्तांना श्रावण महिन्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना म्हटलं की भगवान शिवाची भक्ती, शिवनामस्मरण, सोमवारची पूजा, अभिषेक आणि त्याचसोबत शिवलीलामृतचे पारायण अनेक भक्त श्रद्धेने करत असतात. पण आपण शिवलीलामृतचे पारायण करतो, ओव्या वाचतो, अध्याय पूर्ण करतो, पण एक प्रश्न आपण स्वतःला कधी विचारला आहे का? या शिवलीलामृतमध्ये नेमकं काय सांगितलं आहे? या ओव्यांचा खरा अर्थ काय आहे? भगवान शिवांच्या या लीलांमधून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं? हीच गोष्ट सर्व भाविकांपर्यंत अगदी सोप्या मराठी भाषेत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण या श्रावण महिन्यामध्ये करणार आहोत. आजपासून आपण शिवलीलामृतच्या पहिल्या अध्यायापासून सुरुवात करणार आहोत. मूळ ग्रंथातील ओव्या जशाच तसे वाचत जाणार नाही, तर त्या ओव्यांमध्ये नेमकं काय सांगितलं आहे त्याचा सोप्या आणि समजण्यासारख्या मराठी भाषेत अर्थ आपण समजून घेणार आहोत. कारण ग्रंथाचे पारायण करणे ही भक्ती आहेच, पण त्या ग्रंथामध्ये सांगितलेला भाव, कथा आणि संदेश आपल्याला मनाला समजला तर त्या भक्तीचा अनुभव आणखीन सुंदर होतो. आणि म्हणूनच या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलीलामृतच्या प्रत्येक अध्यायाचा अर्थ अगदी सोप्या मराठी भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलवर शिवपुराणाचे अध्याय आणि त्यातील कथा देखील अगदी सोप्या मराठी भाषेत आपण समजून घेत आहोत. म्हणून या संपूर्ण श्रावणामध्ये भगवान शिवाच्या कथा, महिमा आणि प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलेले सुंदर संदेश आपल्याला सहज समजतील अशा भाषेत आपल्या भेटीला येणार आहेत. म्हणून हा संपूर्ण प्रवास तुम्ही नक्की आमच्यासोबत करा. आणि आजचा पहिला अध्याय शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत या अध्यायामध्ये नेमकं काय सांगितलं आहे आणि त्याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे हे आपण समजून घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ही शिवभक्तीची मालिका आपल्या इतर शिवभक्तापर्यंतही नक्की पोहोचवा. चला तर मग श्रावणाच्या या पवित्र पहिल्या दिवशी भगवान शिवाचे स्मरण करून शिवलीलामृतच्या पहिल्या अध्यायाचा अर्थ समजून घेण्यास सुरुवात करूया. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु आणि अंबिकेसह असणाऱ्या श्री सदाशिवासही नमस्कार असो. हे शिवा, तुला नमस्कार असो. तुझे स्वरूप जाणणे कुणासही शक्य नाही. तू या जगताचे अधिकारण असून तू आदिरहितही आहेस. तू मायेच्या पलीकडे असणारा पूर्ण अनशाश्वत स्वरूपाचा ब्रह्मानंद देणारा आहेस. तू गणेशाचा पिता असून तू जगद्गुरू आहेस. तुझे स्वरूप ज्योतिर्मय असून तू पुराण पुरुषही आहेस. तुझे अनादित्व सिद्ध झाले असून तू आनंदवनात निवास करतोस. हे मायाचक्र चालविणारा असा तू अविनाशी आहेस. अनंत रूपे धारण करणारा असा तू या जगाचा स्वामी आहेस. विरूप नेत्र व 5 मुखे असलेला कर्माचा अधिष्ठाता, शुद्ध चैतन्य स्वरूप, कर्माच्या गुडगहन गतीपासून मुक्ती देणाऱ्या हे विश्वंभरा, तुझा जय जयकार असो. तू या मदनाचे दहन करतोस आणि तूच मनाला मोहित देखील करतोस. तू भक्तांचा प्रिय सखा आहेस. हिमालयाचा जावाई आहेस. तुझ्या कपाळावर नेत्र असून तुझा कंठ निळसर आहे. तू उमापती आहेस. तुझ्या मस्तकावर जाई फुलांच्या हारासारखी दिसणारी स्वधूर्णी अर्थात गंगा विराजमान आहे. तू विष्णुदेवास प्रिय असून तू त्रिपुरासुराचा अंत केलास. तू कुबेराचा मित्र असून पराक्रमी सूर्यही आहेस. दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या तुझ्या त्या मस्तकावर कलंकहित चंद्र अतिशय खुलून दिसतो. तुझे कपाळ रुंद असून तुझा वर्ण कापराप्रमाणे शुभ्र आहे. तू कालकुटी विष भक्षण करून तुझ्या भक्तांचे रक्षण करतोस. तू विश्वाचा साक्षी असून तू भस्मलेपन केले आहेस. तू भक्तांना संसार भयापासून मुक्त करतोस व भवाचे हरण करतोस. निर्मिती, स्थिती व अंत याचे कारण असणारा तू हाती त्रिशूल धारण करून व्याघ्रधर्म पराधीन करतोस. तू कार्तिकेयचा पिता आहेस. तुझ्या मुखावर हास्य आहे.
तू मायारूपी अरण्याचे दहन करतोस. तू सतचित आनंदरूपी असून मलहरहित आहेस. तू अत्यंत पवित्र, शांत, ज्ञानस्वरूप व अचल आहेस आणि कोट्यावधी सूर्याच्या तेजाप्रमाणे तेजस्वी व निश्चळही आहेस. तू चराचरात सृष्टीचा काळ असून अवघे जगत व्यापून उरलेला आहेस. कलियुगातील अवघा मळ तू जाणतोस. मानवजातीतील दोषांपासून मुक्ती करतोस. तू अनंत ब्रह्मांडाचा नायक असून या जगताचे रक्षण करतोस. तू ब्रह्मदेव पिता असणाऱ्या विष्णूचे मनोरंजन करतोस. तू जन्ममरणाचा खेळ पूर्वनास आणतोस. कमळापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव व कमलापती विष्णू तसेच 1000 मुखाचा शेषनाग, 1000 हातांचा सूर्य, 1000 नेत्रांचा इंद्र आदी देव व ब्राह्मण अहोरात्र ज्याचे ध्यान करतात असा तू. भवभयाचा नाश करणारा भवानीपती तू. स्मशानात राहतोस आणि अप्राय अशा गंगातीरी विहार करतोस. तू विश्वेश्वर काशीराज आहेस. महत्त्व ते समजवून घेणारा, सर्परूपी अलंकार परिधान करणारा, गजासुराचा माज उतरविणारा, अंधकासुराचे मर्दन करणारा, तू ओंकार स्वरूप महाबली आनंदनिधान आहेस. तू मद व गर्व मोडून टाकतोस. तू जन्मरहित असून अजिंक्य आहेस. स्वतः वस्त्ररहित निरवय असा तू उज्जयिनीतील महाकाल रूपाने सदैव कालातीत आहेस. या महाकाल रूपाच्या स्मरणाने यमाचे भय देखील नाहीसे होते. तू पापांचे अरण्य जाळणारा अग्नी आहेस. भक्ताच्या चित्तरूपी चकोरातील तू चंद्र असून वेणूराजाने महापाप नष्ट करणारा सनातन कृष्णेश्वर आहेस. तू उमेच्या हृदयपिंजरातील रागू आहेस आणि भक्तांच्या हृदयकमळावरील भुंगा आहेस. तू भालीचंद्र धारण करताना सोमनाथ रूपाने सौराष्ट्र देशात असतोस. कमलनयनी करुणासागर असा तू रुद्राक्षाची भूषणे धारण करतोस. तू साक्षात रुद्रावतार असून रौद्र भासणारा भीमाशंकरही आहेस. तपश्चर्येने तुझा ठाव लागत नाही. तू नागासुराचे दमन करून नागभूषणे धारण केली आहेस. तुझी कुंडले नागेंद्राची असून तू नागाचे कातडे पांघरले आहेस. नागरक्षित करणारे तुझे नागनाथ ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे. नागासमान मुख असणारा गणेशाचा तू पिता आहेस. तू इंद्राचा शत्रू असणाऱ्या इंद्रजित पित्यास रावण वर दिलास. तू बाणासुरासही प्रिय असून तू पंचबाण अर्थात मदनाचा अंत करणारा आहेस. तू प्रापंचिक व्याधी निवारक वैद्य असून त्रिपुराचे हरण करणारा अद्भुत वैजनाथ आहेस. त्रिनेत्रधारी आणि त्रिगुणांच्या पलीकडे असणारा तू त्रिदोषांचे शमन करतोस. तू करुणासागर पर्जन्य वर्षाव करणारा मेघ आहेस. तू कामवासनारूपी हत्तीचे मर्मनभेदन करणारा सिंह आहेस. तू समस्त जगदास आनंददायी आणि कृपासागरी आहेस. तू हेमकवी पार्वतीचा पती आहेस. तू हिमालयात राहणारा अभिनव असा हिमकेदार आहेस. तुझ्या 5 शिरावर 5 मुकुट आहेत. तो मायेचा दोष हरण करतोस म्हणून वेद श्रुते गुणगान करतात. तुझ्या येथे आद्री मध्य अंत असे काहीही नाही. तू शैल पर्वतावर राहणारा मल्लिकार्जुन आहेस. तू शुक्र म्हणजेच इंद्राचा शत्रू असणाऱ्या पितांचा वध करण्याकरिता प्रिय आहेस आणि बाहूचा शीन दूर होण्यासाठी ज्याच्यासमोर हात जोडून अहोरात्र उभे राहिले तो जगद्गुरू रामेश्वर आहेस. अशा प्रकारे सर्वोत्कृष्ट असणाऱ्या शिवदेवता तू जन्मरहित व अजिंक्य असून ब्रह्मानंदाचे स्नान आहेस. तुझा महिमा वर्णन करण्याकरिता वेद आणि पुराणे यांचाही तर्क चालत नाही. ब्रह्मानंद शिवास उद्देशून श्रीधार कवी म्हणतात, तुझा गुणसागर अत्यंत अगाध व सर्वश्रेष्ठ आहे. तेथे बुद्धी चित्त तर्क निव्वळ वरचेवर तरंगत राहतात. तुझ्या गुणांचा थांगही लागत नाही. मेरू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी आवश्यक असे वजनाचे माप कोठून आणावे? संपूर्ण आकाश सामावून घेता येईल असे पात्र कोठून आणावे?
पृथ्वीरूपी अस्तरातील पाणी आणि वाळू मोजण्यासाठी कोणते माप आणावे? सर्वोदय होण्यासाठी दिवा विझवला पाहिजे का? पृथ्वीचा कागद करून पर्वता एवढी शाई ओतून सागराची दौत कल्पतरू लेखणी करून सरस्वती देवी लिहू लागली. तरीही तिला थांबावेसे वाटले. त्यामुळे आता पुढे ग्रंथलेखन कसे बरे करावे? जर तू मनात आणले तर काय बरे होणार नाही. द्वितीयेच्या बालस्वरूप चंद्रास सामान्य जन ज्याप्रमाणे जुन्या वस्त्राच्या धरा चिंधी वाहतात, त्याप्रमाणे हे करुणासागरा अल्पमती असणारा मी यथाशक्ती तुझ्या गुणांचे वर्णन करीत आहे. सत्यवतीच्या हृदयस्थ रत्नांचा हंस तुझ्या गुणांच्या आकाश भेदीत गेला असता त्याला देखील तुझा थांग लागला नाही आणि तो देखील तटस्थ राहिला. तेथे मी मंदमती सामान्य मानव तुझ्या महात्म्यरूपी आकाशास कसा बरे पार करणार? परंतु स्वतःच्या जीविताचे सार्थक करून घेण्यासाठी मी तुझ्या गुणांच्या सागरातील मासा झालो. हे शब्द ऐकताच तो दक्षायनीचा पती संतुष्ट होऊन म्हणाला, शिवलीलामृत ग्रंथ लेखनास प्रारंभ कर, म्हणजे मी त्यात सुरुवातीपासून रस भरीन. ज्याप्रमाणे पंडित एखाद्या बाळाचा हात धरून अक्षरे लिहवतो, त्याप्रमाणे माझे सर्व गुण मी तुझ्या मुखातून रसाळपणे बोलवीन. श्रोते हो, चित्त सावध करा. शुकपिताने व्यास स्कंदपुराणाग्रत असलेल्या ब्रह्मोत्तर खंडातील अगाध असा शिवलीलामृत ग्रंथ सांगितला. नैमिषारण्यात शौनकादी जाणकार मंडळीला सुतास विचारले की, हे चित्तस्वरूपी आकाशातील रोहिणीपती चंद्र, तू आमच्या कर्णरूपी चकोरास संतुष्ट कर. तू अनेक रसभरीत पुराणे तसेच शिवलीलामृतचे वर्णन, त्याचबरोबर दशावताराचा अगाध महिमा वर्णन केलास. भारत, रामायण आणि भागवत ऐकताना आमचे कान तृप्त झाले. म्हणून आता हे अद्भुत शिवलीलामृत आमच्या कानांनी प्राशन करू. त्यावेळी वेदवास शिष्य सूत म्हणाला, आता चित्त एकाग्र करून अत्यंत अद्भुत असे शिवचरित्र ऐका, म्हणजे या चरित्राच्या श्रवणामुळे तुमच्या पापांचे पर्वत जळून जातील. तसेच श्रवणकर्त्यास श्री शंकर स्वतःहून आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, संतती, संपत्ती आणि ज्ञानविचार प्रदान करेल. सर्व तीर्थाचे आणि व्रताचे फळ तसे महायज्ञाचे पुण्य केवळ निर्माण अशा शिवचरित्राच्या पठणामुळे प्राप्त होईल. तसेच या श्रवण केल्यास कलियुगातील सर्व प्रकारचे दोष नष्ट होतील. सर्व यज्ञात श्रेष्ठ ठरणारा असा जपयज्ञ करताना कोणता मंत्र मोजावा, तर त्यासाठी सर्व मंत्रांमध्ये मुख्य असा शिवषडाक्षर ओम नमः शिवाय हा मंत्र बीजासहित जपावा. दुसरा मंत्र शिवपंचाक्षर मंत्र नमः शिवाय हा असून दोन्ही मंत्रांचे फळ एक समान आहे. त्यामुळे भवसागर तरुण पार जाता येते. ब्रह्मादी देव व ऋषी हाच मंत्र नित्य जपतात. हा शिवतारक मंत्र दारिद्र्य, दुःख, भय, शोक, काम, क्रोध, कलह, पाप यांचा संहार करणारा आहे. तुष्टी, पुष्टी व धारणा प्राप्त करून देणारा हा मंत्र आहे. नवग्रहात श्रेष्ठ सूर्यात त्याप्रमाणे सर्व मंत्रांमध्ये शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ. ब्रह्मदेव व विष्णू या मंत्राचा नित्य अहोरात्र जप करतात. शास्त्रामध्ये वेदांतशास्त्र, तीर्थामध्ये अद्भुत असे प्रयाग तीर्थ, क्षेत्रामध्ये काशी क्षेत्र, त्याचप्रमाणे सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ असा मंत्र आहे. शास्त्रामध्ये पाशुपास्त्र, देवामध्ये कैलासपती शंकर, पर्वतामध्ये मेरू पर्वत अद्वितीय आहे. त्याप्रमाणे पंचाक्षरी मंत्र हा तारक मंत्र, म्हणजे चित्तशक्तीने युक्त असणारे सर्वश्रेष्ठ तत्व अर्थात परब्रह्म तत्व होय. तीर्थे आणि व्रते याचे समूह या मंत्रावरून ओवाळून टाकावे इतका हा श्रेष्ठ आहे. हा मंत्र ज्ञानप्राप्तीचा खान, मोक्षमार्गीयांना प्रकाश दाखवणारा सूर्य आणि आदिविद्येच्या अरण्यास जाळणारा ब्रह्मानंद स्वरूप अग्नी आहे. सनकादिक ज्ञानी गुणीजन या मंत्राचा जप करतात. स्त्री, शूद्र इत्यादी तसेच चारही वर्णातील लोक, गृहस्थ, ब्रह्मचारी इत्यादी आश्रमवासियांनी देखील रात्रंदिवस हाच मंत्र जपावा. जागेपणी स्वप्न पाहत असता, येता जाता,
उभे असता, निद्रा घेतेवेळी, कामासाठी जात असता, बोलताना, भांडताना सदा सर्व काळी हाच मंत्र जपावा. शिवमंत्राचा ध्वनी हा सिंह गर्जनेप्रमाणे असून त्यास श्रवण करताच दोषरूपी हत्ती उभ्या उभ्या प्राणत्याग करतात व क्षणभरात भस्मभात होतात. न्यास, मृणका, मात्रका, आसान हे विधी जपासाठी आवश्यक नाहीत. केवळ प्रेमभावनेने जप करावा. शिव शिव असा केवळ उच्चार करताच श्रीशंकर पुढे सावली धरून त्याचे अहोरात्र रक्षण करतात. मंत्र जपकर्त्यास श्रीशंकर आश्वासित करतो की मी तुमचा ऋणी आहे. मात्र त्याआधी हा मंत्र श्री गुरु मुखातून विधीपूर्वक घ्यावा. श्री गुरु मुखारवणाचा असावा. त्याच्या ठायी भक्ती, वैराग्य, दिव्यज्ञान असावे. तो सर्वज्ञ, उदार तसेच पूर्णत्व, दयाळू आदी सर्व सुलक्षणांनी युक्त असावा. कमी बोलणारा, शांत स्वभावाचा, विकाराने दमन करणारा, अंगामध्ये मानाभिमान व ढोंग नसलेला, हिंस प्रवृत्तीचा दूर करणारा, अतिशय योग्यशील असा गुरु करावा. सर्व वर्णांमध्ये ब्राह्मण हाच गुरु असतो हे निसंशय असे वेदवाक्य आहे. त्या गुरुकडून त्या मंत्राचे उच्चारण प्रेमपूर्वक करून घ्यावे. हा मंत्र जरी स्वतःला माहीत असला तरी तो गुरुमुखातून घेणे हेच उचित ठरते. उगाचीच अतिविचारपूर्वक मंत्र जप केल्यास तो निष्फळ ठरतो असे समजावे. काम, क्रोध, मद या विकारांनी ग्रस्त असणारी माणसे गुरुपदेश घेत नाहीत. करिता त्यांनी अनेक विद्वंचार गोष्टी केल्या तरी त्यांचे तोंड देखील पाहू नये. वेद आणि शास्त्राचे संशोधन करून एखाद्यास अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाले आणि तो संतांसोबत चर्चा करू लागला तरी त्याला देखील गुरु केल्याशिवाय तरणोपार नाही. तरीही त्यांनी देखील गुरु केल्याखेरीज तरणोपाय नाही. प्रत्यक्ष देवाने समोर येऊन गुरु रूपाने ज्ञान दिले तरी गुरुला शरण गेल्याखेरीज तरणोपाय येत नाही. मुंज न करता गायत्री मंत्राचा जप करतो तो भ्रष्ट आणि अपवित्र ठरतो. जसे नवरा उपलब्ध नसताना जमा झालेला वराड निरुपयोगी ठरावे तसे गुरुशिवाय असलेला साधक जरी बहुश्रुत वाचक असला तरी त्याचे गर्भवास सुकत नाही. म्हणून संप्रदाययुक्त गुरुचरणी शरण जावे हेच योग्य उत्तम ठरते. जरी एखाद्याने संप्रदायाशिवाय भलत्या कुणाला गुरु केले तरी त्याची अवस्था जन्मजात अंत व्यक्तीप्रमाणे होते, कारण त्याला रंगरूप दिसत नसल्यामुळे काहीच उमगत नाही. असो, अशा दिव्य मंत्राचे पुनश्चरण काशी, कुरुक्षेत्र, नैमिषारण्य, गोकर्ण आदी उत्तम क्षेत्री स्थानी पूर्णत्वास न्यावे. शिवक्षेत्र व विष्णुक्षेत्र जेथे एकत्र येतात अशा एखाद्या पवित्र स्थानी प्रेमपूर्वक जप करावा. याविषयी एक उत्तम कथा आपणास सांगतो. ही कथा श्रवण पठन करताना आदरपूर्वक नित्यध्यास मनी धरावा की या कथेचा अनुमोदन दिल्यास सर्व पापांचा नाश होईल. अशा रीतीने या कथेचे श्रवण, मनन, ध्यास केल्यास साक्षात्कार घडतो. ब्रह्महत्या करणारा, वटमारी करणारा व क्रोधी असा कोणीही कथेचे श्रवण करता पावन होतो. मथुरा नावाचे एक नगर होते. तेथे यादव वंशात जन्मलेला पवित्र आचारविचारांचा अत्यंत उदार आणि शुभलक्षणयुक्त असा दाशार्य नामक जनक राज्य करीत होता. अन्य राजे त्यास खंडित देत असत व वारंवार वंदत करीत असत. त्याच्या मुकुटातील रत्नांकित प्रभेने त्याचे चरण उजळून जात असत. त्याच्या मुकुटाच्या हालचालीने निर्माण होणारे किरणे त्याच्या चरणाजवळ पडत असत. त्याच्या सत्तारूपी वस्त्रांचा विस्तार करून त्याने जणू ही संपूर्ण पृथ्वी झळकली होती. जणू शरद ऋतूमधील निरभ्र आकाशातील दिव्य राजन असल्यागत त्याने आपला यशोध्वज उभारला होता. सर्व प्रजानन व ब्रह्मवंद त्याचे कल्याण चिंतित असत. ज्याप्रमाणे शुद्ध द्वितीयेचे चंद्र कलेकलेने वाढत जातो त्याप्रमाणे त्याचे ऐश्वर्य वाढत चालले होते. दुर्बुद्धीरूपी दिलासा तो कधीही स्पर्श करीत नसे. तो सद्बुद्धीरूपी धर्मपत्नीशी नित्य रमामाण होत असे. त्याची तुलना केवळ रमापती विष्णूशी करता येईल. दानरूपी शास्त्र हाती घेऊन त्याने सर्व याचकांचे दारिद्र्य नष्ट केले. जो राजे लोकांसमोर जगद्गनी पुत्र परशुराम होता आणि समारंगांगत
पल्ययानी होता. कुऱ्हाडीने घावाखाली उभा टाकलेल्या वृक्षासमोर असणारा तो रणांगणात कधीही स्वतःचे स्थान सोडत नसे. हाताच्या तळव्यावर आवळा असावा अशा त्याच्या ठायी 14 विद्या 64 कला होत्या. त्याच्याकडील दानरूपी मेघाने याचकांच्या दारिद्र्याच्या धुरोळा मोडून काढला होता. त्याचे बोलणे एरवी अतिशय मधुर असले तरीही तो गंभीर स्वराचा गर्जनारा मेघच होता. त्याची गर्जना ऐकून प्रजनांचे चित्त मोराप्रमाणे स्वानंदात नृत्य करीत असे. त्याचा अद्भुत असा सेनासागर पाहून जलसागर देखील भयभीत होत असे. आकाशातील ध्रुवतारा जसा निश्चल असतो त्याप्रमाणे त्याचे वचन कदापिही चळत नसे. त्याची एकनिष्ठ पतिव्रता पत्नी कलावती आणि काशीराजाची कन्या होती. तिच्या रूपाविषयीचे वर्णन केवळ सरस्वतीच तिच्या सर्व मुखांनी करू शकेल. ती लावण्य सागरावरील लाट होती. तिच्या डोळ्यांनी उघडझाप शेपटी हलविणाऱ्या पक्षाप्रमाणे असे. तिचे ओठ लाल चुटूक आणि तिचे बोलणे मृदू होते. तिचे आवाज कोकिळेप्रमाणे असून तिची चाल हंसप्रमाणे व कंबर हिंसकटीनुसार होती. तिचा चेहरा चंद्राप्रमाणे तर वेणी नागाप्रमाणे होती. तिच्या शरीरामुळे अलंकारांना शोभा येत असे. तिचे दात जणू हिऱ्यांची खाण असावी म्हणून ती संभाषण करीत असताना सर्वत्र प्रकाश पडत असे. सर्व कलामध्ये प्रवीण असल्याने तिचे कलावती हे नाव अगदी सार्थ होते. ते सौंदर्य रत्न खाणीतील रत्न होते. चातुर्य रूपी भूमीचे भूषण होते. तिच्या देहाचे सुगंध घरात सर्वत्र दरवळत असे. राजाने नेत्ररूपी भृंगे तिच्या मुखकमलाभोवती पिंगा घालत असे. तिच्याकडे पाहताना त्यात समाधान होत नसे. नुकताच विवाह करून आणलेल्या त्या सुंदरीस पाहुणे राजाचे मन कामविकाराने ग्रस्त झाले. त्याने मोठ्या प्रेमाने तिला बोलवले धाडले, मात्र विनंती करूनही ती आली नाही. तिने पसरवलेल्या सौंदर्याच्या शृंगाररूपी जाळ्याकडे राजाच्या मनोमनीचा मासा आकर्षित झाला. तेव्हा दाशाहर्ष राजा स्वतःहून उठून तिच्यापाशी गेला आणि म्हणाला, हे शृंगारवेली शुभांगी, माझ्या देहरूपी वृक्षास तू आलिंगन दिलास. तू या लोकी उत्कृष्ट पुत्रफळास जन्म देशील. त्यास पाहून सर्वांना अत्यानंद होईल. तेव्हा शृंगार सरोवरातील सुंदर हंसिनी स्मितहास्य करीत म्हणाली, मी शशीमौळी शिवाची उपासना करीत असून सर्व काळ वतस्त्र आहे. स्त्री जेव्हा रोगग्रस्त, गर्भवती, रजस्वला, उपाशी किंवा वतस्थ असते, तसेच वृद्ध वा अशक्त असेल तर तिच्याशी शरीरसंबंध ठेवू नये. स्त्री व पुरुष असे दोघेही तरुण रूपसंपन्न असून आनंदित असतेवेळी त्यांनी चिंतारहित होऊन 18 प्रकारांनी उपभोग घ्यावा. पर्वकाळ दिवसाचे दिवस उगळून उत्तम असा काळ निवडून षडस पूर्ण अन्नाचे सेवन करून मग प्रेमाने आपल्या स्त्रीस जवळ घ्यावे, हेच खरे राजलक्षण होय. परंतु राजा कामविकारामध्ये बेहोश झाला असल्याने त्याने कामविकाराच्या आवेगाने आपले दोन्ही बाहू पसरून बळेस तिला आलिंगन देताच त्याचे शरीर प्रचंड पोळले. तापलेली लोखंडाची पहार असावी असे कलावतीचे शरीर आगीच्या धगधगीने पोळत होते. उष्णतेच्या धगीने तप्त झाले होते. तेव्हा लागलीच बाजूला सरत राजाने कलावतीला विचारले, हे सारे कसे घडले? या विषयाची हकीकत सांगू पाहू. हे शृंगार सदनात विलास करणाऱ्या माझ्या हृदयाचा आनंद वृद्धिंगत करणारे प्रिये, तुझ्या मनातील विषयाची हकीकत सांग पाहू. हे सर्व संशय बाजूला सारून मला सर्व हकीकत इत्यंभूतपणे सांग. त्यावर कलावती म्हणाली, जो राजमंडलाच्या मुकुटांना शोभा देतो अशा अलंकार स्वरूप महाराजांनी माझ्याविषयी रागाने मन भरून देऊ नये. अनुसूयापुत्र सुरवास स्वामी हे माझे गुरु. त्या गुरु सुरवास स्वामींनी मला परमपवित्र अशा शिवपंचाक्षरी मंत्र दिला. त्या मंत्राचा अहोरात्र जप करीत असल्यामुळे मी परमपवित्र व पावन झालेली आहे. माझे अंग अत्यंत शीतल आहे. मात्र तुमचे शरीर पापमुक्त आहे, कारण आपण काही काळापूर्वी अविचाराने अयोग्य धारणेने वर्तन केले, तसेच अभक्ष्यभक्षण देखील केले. हे राजेंद्रा,
मला श्रीगुरूच्या कृपेमुळे त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले आहे. तुम्हाला शिवाचा जप तप व पूजा अर्चना करण्याचा योग आजवर कधीच घडलेला नाही. तुमच्या हातून आजवर कधी गुरुची सेवाही घडलेली नाही. या राज्यप्राप्तीनंतर तुम्हाला दारुण नरक प्राप्त होणार आहे. हे कलावतीचे बोल ऐकताच राजा पश्चातापाने सद्गतीत झाला आणि म्हणाला, हे सर्व संपन्न अशा कलावती, ज्याच्या जपामुळे सर्व प्रकारच्या महापापे भस्म होतील असा तो शिवमंत्र मला कृपया आदरपूर्वक सांग. तेव्हा ती म्हणाली, हे भूभुजेंद्रा, मला हे शिवमंत्र सांगण्याचा अधिकार नाही, कारण मी प्रिया व तुम्ही माझे प्राणेश्वर पती आहात, त्यामुळे आपणच माझे गुरु आहात. तरी यादव वंशातील वरिष्ठ गुरु महाराज श्रेष्ठ गर्गमुनी हे ज्ञानीजनांमध्ये जणू दिव्य मुकुटासमान असून त्याचे ज्ञान वाखण्याजोगे आहे. ज्याप्रमाणे वशिष्ठ व वामदेव ज्ञानी होते, तसेच गर्गमुनी महाराज सुद्धा ज्ञानी होते. हे नृपश्रेष्ठ, त्यांना शरण जाऊन तुम्ही त्यांच्याकडून जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यांच्या हृदयात अष्टभाव दाटून आले. मला शिवदीक्षा द्या असे म्हणत तो गर्गमुनीच्या चरणी लीन झाला. त्याच्या मनातील भावभक्तीस मर्यादा उरली नव्हती. त्यानंतर गर्गमुनी यमुनेच्या काठावर आले आणि एका पुण्यवृक्षाखाली बसले आणि त्यांनी उभयंतांना यमुना नदीमध्ये स्नान करून येण्यास सांगितले. उभयंतांनी स्नान करून यथासांग शिवपूजन केले. त्यानंतर दिव्य रत्नांची गुरूस अभिषेक केला. दिव्य अलंकार व दिव्य वस्त्रे देऊन राजाने अत्यंत आदराने गुरुपूजन केले. गुरुदक्षिणा देण्यासाठी राजाने त्याची सर्व भांडारे खुले केली. तन मन धन या बाबतीत त्यांनी औदार्य दाखवले. तदनंतर राजा गर्गमुनीच्या चरणाशी लीन झाला. स्वतःपाशी अमाप संपत्ती असूनही जे क्षुद्र जीव गुरुची उपेक्षा करतात ते पुढे अत्यंत घोर अशा नरकयातना भोगतात. श्री गुरु अडीअडचणीमध्ये असताना जे कोणी सर्व संपत्तीचा स्वतः उपयोग घेण्यात मग्न राहतात, अशांना त्याचबरोबर ब्रह्मानंद स्वरूपी गुरुस न भजणाऱ्या मतिमंदास ज्ञानप्राप्ती कशी बरे होणार. कुणी तर असेही सांगतात की नाशवंत गुरुस तन मन धन अर्पण करून काय फायदा. असे मानव चांडाळ समजावे, कारण त्याचे ज्ञान कपट स्वरूप असते. त्याचे तोंड देखील कधीही पाहू नये. त्याच्या विद्येचा धिक्कार असो, त्याच्या ज्ञानाचा धिक्कार असो. ज्याप्रमाणे गाढवाच्या पाठीवर चंदनाचा भारा असावा, षडक्षर अन्नात उगाचीच पळी फिरवावी किंवा मापट्यातले तांदूळ इकडून तिकडे टाकावे, तशीच त्याची स्थिती होते. घाण्यातून उसास रस गळला जातो, मात्र त्याची गोडी इतर जण चाखतात, किंवा पात्रात साखर ठेवली तरी त्या पात्रात साखरेची गोडी कळत नाही, तशी त्यांची स्थिती होते. अशा रीतीने गुरुशी द्रोह करणारी मंडळी अवाभिक व दुष्ट असतात. मात्र दाशाहर राजा अशा गुरुद्रोही मानवांसारखा नव्हता. त्याने षडोषोपचारांनी गुरुचे पूजन केले. दाशाहर राजा गुरुसमोर हात जोडून उभा राहिला व गर्गमुनींनी त्यांना हृदयाशी धरून मस्तकावर हात ठेवला आणि त्याला शिवपंचाक्षर नमः शिवाय मंत्र सांगितला. तत्क्षणी राजाच्या हृदयकाशात निजबोधरूपी सूर्य उगवला आणि लागलीच त्याच्या ठायी असणारा अज्ञानरूपी अंधकार नष्ट होऊन एक नवल घडले. या शिवपंचाक्षर मंत्राचे महात्म्य असे काही अद्भुत होते की राजाच्या शरीरामधून कोट्यावधी काळाने निघाले आणि इतस्त पडू लागले. कित्येक कावळ्यांचे पंख जळाले, तर त्यातील काही चरफडतच बाहेर आले. त्यापैकी कित्येक जण भस्म होऊन गेले. त्यांची काही गणतीच करता येणार नाही. ज्याप्रमाणे अग्नीच्या एखादी ठिणकी पडताच काटेरी रान जळून जाते, त्याप्रमाणे समग्र कावळे जळून गेले. हे दृश्य पाहून राजा नवल करू लागला. गर्गमुनींनी नमस्कार करून राजा विचारता झाला, माझ्या देहातून इतके अमाप कावळे कसे निघाले? त्यामुळे माझे रूप देवाहूनही निराळे असे दिव्य झाले आहे. त्यावर गुरु म्हणाले, नीट ऐक. तुझ्या अनंत जन्मीचे महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर येऊन शिवमंत्राच्या प्रभावाने भस्म झाली. अशा रीतीने राजा पापरहित झाला आणि वारंवार शिवपंचाक्षर मंत्र धन्य आहे व पंचाक्षरी गुरु देखील धन्य आहात असे म्हणून गुरुचे स्तवन करू लागला. पंचभूताची झाडणी करून आपण मला सावध केले. हे गुरुराया, चारही देहांचा निचरा करून आपण मला पावन केले.
25 तत्वांच्या गराड्यात मी बराच काळ घालवला. क्रोधरूपी महिषासूर व कामरूपी वेताळ हे माझ्यावर धुसफुसत होते. आशा, मनीषा, तृष्णा, कल्पना, भ्रांती, भुली, इच्छा, वासना या जखिनी या क्षिणी माझ्या नाना प्रकारे विटंबना करीत होत्या. असा हा सर्व मायेचा पसारा तुम्ही तात्काळ दूर केला. शिवपंचाक्षर या परमपवित्र मंत्राची दीक्षा धन्य आहे. आपण दयाळू आहात, धन्य आहात. मला 1000 जन्मापर्यंत ज्ञान प्राप्त झाले. माझी असंख्य पापे जी मी कावळ्याच्या रूपात पाहिली ती सर्व जळून राख झाली. सुवर्ण चोरी, अभक्षक्षण, मद्यपान, गुरुपत्नीशी गैरवर्तन, परस्त्री संबंध, गुरुनंदा अशी नाना प्रकारची महापापे आहेत. गोहत्या, ब्रह्महत्या, धर्मभ्रष्टता, स्त्रीहत्या, गुरुहत्या, ब्राह्मणाचा छळ, परनिंदा, पशुहिंसा, वृत्तीहरण, स्त्रीशी अयोग्य हेतूने संपर्क, मित्रद्रोह, गुरुद्रोह, विश्वद्रोह, वेदद्रोह, प्रासद, विध्वंस, लिंगभेद, पंक्तिभेद, हर आणि हरी यांच्यामध्ये दुजाभाव, ज्ञानाचोरी, पुस्तक चोरी, पक्षीहत्या, पाखंडबुद्धी, असत्य भाषण, भेदबुद्धी, भ्रष्ट मार्गाची निर्मिती, स्त्रीलंपटता, दुराचार, कृतज्ञता, परद्रव्याचा अपहार, कर्मभ्रष्टता, तीर्थमहात्म्याचा उच्छेद बाळगण्याप्रमाणे ध्यान, गुरुचा छळ, मातृहत्या, पुत्रहत्या, दुर्बलांचा घात, कर्मामागे जाणणारा घात, दीनदुबळ्यांचा घात करणे, गवताच्या गंजी जाळणे, सृजनास पीडा, गोत्रातील मंडळीचा वध, बहिणीचा वध, कन्येची विक्री, गायेची विक्री, घोड्याची विक्री, रसद्रव्याची विक्री, गाव जाळणे, आत्महत्या, अर्भकाची हत्या ही महापापे आहेत. त्याखेरीज शूद्र अशा पापकर्त्यांनी तर गंतीच नाही. इतके पापे कावळ्याच्या रूपाने निघाली, ती समोरासमोर भस्म झाली. काही श्रेष्ठ पुण्य गाठीशी होते म्हणून उत्तम नरदेहात आलो. गुरुच्या प्रभावाने पूर्णतः तरुण गेलो. अशा गुरुच्या महात्म्याचे वर्णन तरी कसे करू? गुरुचे अपार स्तवन केल्यानंतर दाशाहर राजा आपल्या गावी आला. सोबत राजाचा उद्धार करणारी अतिचतुर अशी कलावती होती. निर्मळ अशा शिवमंत्राचा जप केल्यामुळे राजाच्या अवघ्या राज्याची भरभराट झाली. अवर्षण, दुष्काळ इत्यादी संकट देशातून चालती झाली. वैधव्य, रोग आणि मृत्यू या गोष्टी देशात कोठेही उरल्या नाहीत. त्यानंतर राजाने कलावतीस आलिंगन दिले तेव्हा राजा ती चंदनाप्रमाणे शीतल वाटली. त्याच्या राज्यातील सर्व प्रजानन शिवभक्तीस लागले. घरोघर शिवकीर्तन, त्याचप्रमाणे रुद्राभिषेक, शिवपूजन यथाविधी, ब्राह्मणभोज होऊ लागले. जे कोणी दशार राजाचे हे व्याख्यान लिहून काढतील, श्रवण करतील, पठण करतील, प्रेमपूर्वक ग्रंथरक्षण करतील अथवा अनुमोदन देतील, त्याचा संसार सुखाचा सफल आणि श्री शंकर होऊन त्याचे रक्षण करतील. जे शिवमहात्म्याचे वर्णन करतील ते सर्वजण खरोखरीच धन्य होतील. पुढे अत्यंत सुरस, अमृताहून मधुर अशा कथा येणार आहेत. प्रेमळ, गुरुभक्त असणारे असे चतुर ज्ञानी पंडित या कथा सादर करतील. पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप अशा शूलपाणी शिवशंकर हे सारे काही श्रीधराच्या मुखाने निमित्त करून बोलत आहेत, हे आपण मनास जाणून घ्यावे. श्रीधरास वरदान देणाऱ्या पांडुरंगाने मस्तकी शिवलिंग धरणे आहे. हे ब्रह्मानंद सदैव अभंग असून तिन्ही काळात त्यांचा विसर होत आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलामृत हा प्रचंड ग्रंथ सामावलेला असून त्यातील मधुर भासणारा हा पहिला अध्याय सज्जन भक्तजन अखंडपणे श्रवण करोत. श्री साम सदाशिव प्रणमस्तु. शुभ भवतु. आपण आता हा अध्याय पहिला आज पाहिलो. उद्या आपण अध्याय दुसरा श्रवण करणार आहोत. तर आपल्या मालिकेशी जोडून राहा. श्रावण काळामध्ये शिवलीला अमृतचे मराठी अर्थ समजून घ्या आणि शिवलीला अमृत आपल्या जीवनामध्ये उतरवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. भाविक हो, तुमच्याशी जोडून खूप आनंद झाला, मनाला खूप शांती मिळाली. चला तर मग याच शांततेच्या वातावरणात थोडा वेळ शिवाचे स्मरण करूया आणि व्हिडिओचा शेवट करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः
शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले.